रील म्हणा, लाँग व्हिडिओ म्हणा, 1 रुपया नको त्याचा आपल्याला. आपण त्याची खर्च करून ते जाऊन बऱ्याच लोकांना मी प्रमोट केलेलं आहे व्हिडिओद्वारे. मग रील टाकल्यात, लाँग व्हिडिओ टाकल्यात, नाही का. सांभाळायचा खर्च जवळपास 5,000 रुपये, आणि 5,000 रुपये कुणी पण नाही करू शकत. आणि सगळी बैलगाडीवाली पोत्यावर नाही, सगळी जोरात आहे. प्रत्येक बैलगाड्यावाल्याने जर 100-100, 200-200 रुपये जर दिले, अशा लोकांची लई मदत होऊ शकते. माझ्याकडे इंस्टाग्रामवर 13,000 फॉलोअर आहे. ते काय फक्त काउंटिंग दाखवायला काय गरज आहे म्हणजे, नाही का. ते फक्त पडून ये राव, त्यांचा काहीच युटिलाइज नाही. त्यांना कमीत कमी आपण एकत्र तरी आणू. आणि असं मित्रांनो, स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना, बऱ्याच दिवसानंतर मी ना आपल्या DJ हाऊसमध्ये ना व्हिडिओज बनवतो आहे. आता मी आयफोनमध्ये व्हिडिओ बनवायचं जवळपास पाऊस चालू आला त्यापासून बनवतो आहे आयफोनमध्येच. जो मी माईक घेतलेला पाहिला नाही का, तो पण सारा एवढा वर्क नाही करत नीट. आता मग DJIचा पॉकेट 3चा माईक आहे आणि पॉकेट 3 वापरतो आहे, नाही का. ह्याची क्वालिटी वेगळीच वाटते राव. DJIचा ना 4P आला नवीन, पण त्याचे प्राईस नाही राव. जवळपास 1 लाख मला कळलं 20,000 रुपये, 1,25,000 रुपये सॉरी कॉम्बो पॅकची. तेवढं तर DSLR येतो चांगला. तर DSLR प्लस झूम लेन्स पण येतो आहे. आपल्याला घाटात व्हिडिओ पण चांगले भारी काढता येतील. बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर पण चांगला होईल, फोटोग्राफी चांगली होईल, जरा प्रोफेशनल दाखव सेटअप होईल. बघू, मी 2 मध्ये चेक करतो आहे कोणतं बेटर आहे कोणतं नाही. आता मी मका नेमकी मागवलीत पोर्टर गाडी देत घेऊन डायरेक्ट 300 किलो मागवलीत मका. तर मग एक रील आहे ना, उद्या पोस्ट होणार नाही का. आपण एक ग्रुप क्रिएट करणार त्या संदर्भात. 23 जुलैला रील अपलोड होईल. आणि हा लाँग व्हिडिओ आहे ना, जवळपास मग आता 30 जुलैपर्यंत पडेल. मग आता मॅक्सिमम 30 जुलैपर्यंत. नेमकं नेटवर्क नाही. हां, 29 जुलैला आहे ना आपला, 30 जुलैला आपला हा लाँग व्हिडिओ पडेल. उद्या 23 जुलैला आपली रील पडेल आपल्या ग्रुप क्रिएट संदर्भात. आपला मोटिव्ह काय आहे, पुणे नगर जिल्ह्यात जवळपास 10,000 बैलगाडीवाली आहे. त्यांना आपल्याला एकत्र आणायच्यात. 10,000 जरी नाही आली तरी यूज जरी आला आपल्या माझ्या तुमच्यासारखा, तरी आपण चांगलं काम करू शकतो समाजात. एकत्र येऊन बऱ्याच लोकांची हेल्प करू शकतो. आपापल्यात पण बऱ्याच लोकांची हेल्प करू शकतो. कोणी व्यवसाय टाकला, आपण त्या संदर्भात त्याचं परचेस वाढवू शकतो. समजा मी क्रिएटर आहे, अजून 3-4 क्रिएटर माझ्या ओळखीचे. फ्री ऑफ कॉस्ट तुमचे आहे ना, जो शेतकरी असेल, जो बैलगाड्यावाला असेल ना, फ्री ऑफ कॉस्ट त्याचे व्हिडिओ बनवणार आहे मी. रील म्हणा, लाँग व्हिडिओ म्हणा, 1 रुपया नको त्याचा आपल्याला. आपण त्याची खर्च करून ते जाऊन बऱ्याच लोकांना मी प्रमोट केलेलं आहे व्हिडिओद्वारे. मग रील टाकल्यात, लाँग व्हिडिओ टाकल्यात, नाही का. बऱ्याच लोकांची मदत पण केलेली आहे आम्ही. आमच्या आजोबांचं संस्था आहे कैलास बापूराव काळुके सोशल फाउंडेशन. जवळपास मी 2015 काम करतो आहे. हवेत कोणतीच गोष्ट बोलत नाही आहे, कारण माझ्या डॉक्युमेंटेशन आहे. ज्यावेळेस मी 2022 नंतर चालू केलं सोशल मीडिया, त्यानंतर मी 2 पोस्ट टाकल्या. पहिलं मला पण वाटायचं राव फालतू म्हणजे नको टाकायला, नाही का. पण काय होतं, समाजात आहे ना स्प्रेड व्हायला पाहिजे. जेवढं स्प्रेड होईल ना, तेवढं लोकांना कळन की अजून आपण हेल्प पण करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपल्या होती ना, त्यावेळेस कळतं की कुठं दुखतं. पण लोकसहभाग ज्यावेळेस येईन ना, त्यावेळेस हे काम लय मोठं होऊ शकतं. आणि मला तुमची हेल्प पाहिजे. पुणे नगर जिल्ह्यात जवळपास आहे ना 5,000 बैलगाडीवर पकडा टॉपची. मी ॲक्च्युअल गाडं. आणि त्या वाटे मग प्रत्येकजण एक जण पकडलं तरी 10,000 होतं. असं पकडले मी, मेजर केलं. 10,000 तर लय बारीक अमाऊंट आहे, लय मोठा अमाऊंट, लय मोठी संख्या आहे. 500 बैलगाड्यामध्ये ना, 5,000 बैलगाड्यामध्ये जर नाही ना म्हणलं ना, तरी 100-200 टॉपला आहे. बाकीच्यांचं कुठंच नाव नाही, बाकीच्यांना कुठं प्लॅटफॉर्म नाही, त्यांना बोलता पण येत नाही आहे. ते बघतं संकुचित तेवढंच, गुड मॉर्निंग, हाय, हॅपी बड्डे, चुपी बड्डे, तेवढं चालू आहे त्यांचं. जास्त मला तर नाही दिसत आजपर्यंत कोणी ना एवढ्या लोकांची एनर्जी ना तरुण पोरांची कुठे युटिलाइज झाली चांगल्या कामात. तर आपण प्रयत्न करतो आहे. बऱ्याच लोकांना वाटत असेल की मला पैसे पाहिजे, मला फेम पाहिजे. अजिबात तसं काही नाही. ज्याला मदत करायची आपण त्याचे व्हिडिओ बनवू, तुम्ही पर्सन त्याला जाऊन मदत करा. आपण एकत्र जाऊ, सगळं सॉर्ट आऊट करू शकतो प्रॉपर एकदम. आणि ज्यावेळेस आपल्याला काम मोठं होईल, त्यावेळेस आपण एक संस्था खोलू शकतो. अखिल भारतीय बैलगाड्यावाल्यांच्या त्यांनाच कॉन्टॅक्ट घेऊन ते खोलतील, आपण त्यांच्यात मदत करू. असं बरंच मोठं काम करता येईल. पहिलं स्टार्टिंगला कसं आहे, जेवढं माझ्या हिशोबाने होईल त्यावेळेस तेवढं तिथपर्यंत नेऊ आपण. कमीत कमी एकत्र आणलं पाहिजे कोणतं ना कोणतरी. आणि ह्याबद्दल पण बोललं पाहिजे राव. मागं आम्ही संदीप बुतरड्यांची बातमी भेटली होती आणि गावातली,
बेल्लेजवळ आणि गाव आहे तिथं, तिथून 4-5 किलोमीटर 10 किलोमीटर पुढं आहे. तिथे एक विधवा महिला होती, त्यांना आम्ही मदत केली ती सोशल मीडियामार्फत. त्यांची अडचण पण दूर झाली. प्लस त्या बाईला पती नाही, तिची एक बारी पोरगी आहे, पोरग आहे, एवढी ब्रिलियंट हुशार पोरगी ना राव, त्यांना मदत नव्हती. विचार करा. त्या बाई 9 वर्ष त्याच्यासाठी झगडत होती. सोशल मीडियामुळे आहे ना तिला ना 1 महिन्यात तिला न्याय भेटला. एवढी ताकद आहे सोशल मीडियामध्ये. कमी लिखू नका याला. आता मागं जुन्नरमध्ये ना डुंबरेवाडी एक गाव आहे, तिथं आहे ना एक रुग्णवाहिका घेऊन चालू होतं आणि तो चालकच वारला. ती गाडीच पलटी झाली वाटतं. त्याचं वय 27-28 वर्ष वय. त्याला 2 पोरं आहे, त्याची पत्नी, त्याच्या पाठीमागं कुटुंब आहे. आता अख्खं आईवडील असतील. आता उद्ध्वस्त झाले ना डायरेक्ट राव. अशा लोकांना पण जेवढी जास्त मदत करायची तेवढी करू. बैलगाड्या व्यतिरिक्त पण मदत करायची, असं नाही. बैलगाड्याच्या व्यतिरिक्त पण आपण अजून लोकांना मदत करू शकतो. फक्त आता टाईप कसं करतो म्हणजे बोलायचा भाग कसा आहे बैलगाड्यावाल्यांना. कारण बैलगाड्यावाल्यांना प्रत्येक बैलाला सांभाळायचा खर्च जवळपास 5,000 रुपये, आणि 5,000 रुपये कोणी पण नाही करू शकत. आणि सगळी बैलगाड्यावाली पोत्यावर नाही, सगळी जोरात आहे. प्रत्येक बैलगाड्यावाल्याने जर 100-100, 200-200 रुपये जर दिले, अशा लोकांची लई मदत होऊ शकते. जबरदस्त मदत होईल राव. तुम्ही विचार नाही करणार, अशी आपण मदत करू शकतो. 10,000 × 100 जर केलं 10 लाख रुपये तयार होतात. विचार करा, इमेजिंग करा. 100 रुपये त्याला किरकोळ गोष्ट आहे रे. पाय वाया घालतात पोरं. आपण लोकांची मदत करू शकतो राव, आणि आपल्याकडून चांगलं काम होईल. तिथं अनाऊन्समेंट व्हिडिओ बनवायची ते लॉंगची, पण नेमकी म्हणलं आपण ऑसमध्ये अख्खा व्हिडिओ बनवू नाही का जरा थोडा, म्हणून लॉंग व्हिडिओ बनवला मी. तुम्हाला अजून काही इन्क्वायरी असेल तर मला DM करा इंस्टाग्रामवर. मी स्कॅनर टाकलेला आहे त्या ग्रुपचा, त्या ग्रुपवर ॲड व्हा. मला कॉल करा, कॉल करूच नका राव. तुम्ही डायरेक्ट मेसेज करा, मेसेज आपण बोलू डायरेक्ट. आपलं काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. आपल्या लोकांची मदत करायची, तुमची आमची. अशा बऱ्याच लोक आहे राव, त्यांना प्लॅटफॉर्म नाही आपल्याला, त्यांना मदत करायची. माझ्याकडे इंस्टाग्रामवर 13,000 फॉलोअर आहे. ते काय फक्त काउंटिंग दाखवायला काय गरज आहे म्हणजे नाही का, ते फक्त पडून आहे राव. त्यांचा काहीच युटिलाइज नाही. त्यांना कमीत कमी आपण एकत्र तरी आणू. आणि मोस्टली माझा व्ह्यूवर सगळा बैलगाड्यावाला आहे, आणि सगळे चांगल्या घरातली पोरं आहे, आणि सगळे मदत करू शकतात. म्हणून मी या अपील करतो आहे. बैलगाड्या व्यतिरिक्त पण पुणेनगर जिल्ह्यात ज्यांना अडचणी असेल त्यांना आपण मदत करू शकतो. सध्या तर आपण पुणेनगर जिल्हाच घेऊ, पण लय मोठी मदत होईल लई. आपण इमॅजिन नाही करू शकत एवढी मोठी मदत करू शकतो. आणि मुळात म्हणजे आता मी स्वतः व्यवसाय टाकला होता हॉटेलचा. बैलगाड्यावाल्यांचा मला सपोर्ट होता का, तर माझ्या सोशल मीडिया होतं, मी वापरता येत होतं मला. मी तुमच्यासाठी पण मदत करीन. माझ्या 300 क्रिएटर आहे, आपण तुमच्यासाठी मदत करायला पण येऊ. प्लस आपण मिळून सगळे पैसे काढू, आपण बऱ्याच लोकांची हेल्प करू, बरंच मोठं काम करता येईल. आता मला याच्या व्यतिरिक्त काय अजेंडा नाही. जास्त कोणाला इन्क्वायरी करायचं असेल तर DM करा, आपण DMमध्ये बोलू, नो प्रॉब्लेम. पण एकत्र या. आता बैलगाडा बाद झालं, समाज पण आपण एकत्र आलं पाहिजे चला, नाही तर आपल्या काय उपयोग नाही.